हां बरोबर बरोबर येस ताडोबा नेवर डिसअपॉइंट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. हा आहे आपला डे 3 अँड द फायनल डे इन ताडोबा. सकाळी आता आज मस्त आरामात उठलो. कालसारखं आपल्याला लवकर उठायचं नव्हतं, तर मस्त 9 वाजता उठलो आहे. आणि आत्ताच ते आलेले आपल्याला नाश्ता करायला बोलवायला. हे मागे आग लागली यार, दिसतंय का तुम्हाला? आग लागली आहे की लावली आहे माहिती नाही, पण लागली तर आहे आग. सो आता आपल्याला ते आलेले नाश्ता करायला बोलवायला. माहीत नाही का एवढं लवकर बोलवलं आहे. तसं तर 11पर्यंत टाईम असते, पण मला वाटते 11 वाजता चेकआउट पण आहे, त्यामुळे मे बी लवकर बोलवत असतील. तर बघूया, आपण आता चाललो आहे नाश्ता करायला. काय नाश्ता आहे ते दाखवतो तुम्हाला. सो आज नाश्त्यामध्ये आपल्याला आहे हे ठेवलं आहे, म्हणजे इथे पोहे आहेत. पोह्याबरोबर कांदा, शेव, लिंबू आणि हे काय मला कळत नाही आहे काय आहे. भाजी आहे कसली तरी, मिसळ आहे का? तरी पोहे आहेत. अच्छा हो, तरी पोहे आहेत, म्हणजे तरी आहे आणि हे पोहे आहेत. सो ते आहे. कपकेक ठेवले आहेत आणि ब्रेड बटर टोस्ट. सो बेसिकच नाश्ता आहे. बघा इकडचे तरी पोहे कसे आहेत. आमचे चांगले होते की यांचे चांगले आहेत ते आपण टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला. हा रस्सा आपण वेगळा घेतला आहे, इथे टाकला थोडासा अजून, आणि आता बघूया कसे लागतात. चांगले द्या. मला तर हे जास्त आवडले, कारण त्यांची पोह्यांची क्वालिटी पण चांगली आहे. एक नंबर. चला, सो आपले आता बॅग सगळे बाहेर आलेले आहेत. आणि बाय द वे तुम्हाला मला ना अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची होती, ती आता एकदा निघायच्या आधी दाखवतो. हे बघा, इथे मचान आहे. आणि आम्ही तिकडे गेलेलो खास करून ह्याच्यासाठी की जस्ट मला वाटते 1-2 दिवसाआधीच इकडे एक फॅमिली आलेली, आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्याकडे ॲक्च्युली व्हिडिओ पण होता, तो आम्हाला व्हिडिओ बघायला नाही मिळाला, पण त्यांनी सांगितलं की इथे जस्ट बाहेर, म्हणजे तो मचानच्या एक्झॅक्ट समोर एक टायगर आलेला समोर. सो त्याच्यासाठी आम्ही ते रात्री बघायला गेलेलो, पण आमच्या नशिबात तरी नव्हतं ते. सो तुम्ही पण इथे आलात तर तुम्ही छान सकाळी किंवा रात्री जाऊ शकता तिकडे टायगर स्पॉटिंग करायला. तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला दिसू शकते. बाय द वे ही ओव्हरऑल प्रॉपर्टी खूप मस्त आहे. असे तुम्हाला लाईनीत सगळे, हे इथे 2 रूम्स आहेत बाय द वे एका ह्याच्यात, इथे एक आणि इथे एक, आणि इथे वरती पण जायला रस्ता आहे असा. सो छान आहे प्रॉपर्टी, बघा किती मस्त आहे. चला आता आपण निघूया, कारण का ऑलरेडी 11:15 झालेत. आपली बस आहे, बस बोलते सॉरी, आपली ट्रेन आहे 7:50ची नागपूरवरून. इथून आपल्याला 3-3.5 तास लागतील नागपूरला पोचायला. मग थोडीशी शॉपिंग विपिंग करू, काहीतरी खाऊ वगैरे, आणि मग 7:50ला आपण जाऊ नागपूर स्टेशनला. सो मित्रांनो, आता 12:20 झाले आहेत आणि आपण निघालो आहे आपल्या रिसॉर्टवरून नागपूरला जायला. आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते. मला वाटते 3.5 तास तरी आपण पकडून चालतं. 4 वाजतील मला वाटते आपल्याला पोचायला. सो आता जे ओनर आहेत ना रिसॉर्टचे, म्हणजे सँच्युरी द ताडोबा रिसॉर्टचे, ते मला बोललेले की ऑन द वे होते. ते म्हणाले की भेटूया आपण, तर माझं नशीब एवढं चांगलं आहे की ते आम्हाला भेटले आणि आता आम्हाला सगळ्यांना भेटायला आले. अजून पाऊस चालू नाही झाला म्हणून नशीब पण आहे. आणि फक्त एक लक्षात ठेवायचं की 46 डिग्रीमध्ये पण आम्ही सगळे लोक बघतो. हां, तिथं गेल्यानंतर 46 बाप रे असं नका म्हणून, पुढच्या वेळा या परत. सो हे ओनर आहेत आपले अशोक काका. थँक्यू काका, खूप छान आहे तुमचं रिसॉर्ट. आणि ताडोबा आणि तुमच्या रिसॉर्टबद्दल सांगायचं आहे 2 शब्द, तुम्ही काय सांगाल? ताडोबा नेवर डिसअपॉइंट. तो माझी सायटिंग हे सगळ्यांनाच होतं.
फक्त कुठल्या गेटला आणि हे 28 गेट आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल वाद नका घालू की कुठल्याच गेटला पाहिजे. तुम्हाला टायगर नक्की दिसेल पण फक्त कुठल्या गेटला दिसेल त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत करा. राईट. टायगर नक्की दिसेल. थँक्यू सो मच. बाय बाय. चला. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत नागपूर सिटीमध्ये. वाजलेत 3:30 3:15 वगैरे आपण एंटर केलं नागपूर सिटीमध्ये. आणि आता प्लॅन असा आहे ना की इथे एक स्टेशनच्या जवळच गणेश टेकडी म्हणून आहे. इथे मला वाटतं गणपतीचं मंदिर आहे. सो तिकडे आम्ही आत्ता आलो आहे. आणि मग गणेश टेकडीनंतर आम्ही जाणार आहोत जेवायला. काय जेवायचं नाव मला आठवत नाही येतं एक्झॅक्ट. उमरेडकर सावजी ना, उमरेडकर सावजी रेस्टॉरंटला आम्ही जाणार आहोत. आणि मग तिथून जाणार शॉपिंगला. थोडंसं हल्दीराममधून आपण ऑरेंज बर्फी वगैरे घेऊ आणि यांना पण बाकीचं काही काही शॉपिंग करायची आहे. सो ते करून मग आपण 7:30पर्यंत 7:30 नाही 7:15पर्यंत आपण स्टेशनला पोहोचू. सो असा हा ओव्हरऑल प्लॅन आहे. आत्ता बघूया केवढा आपण प्लॅनप्रमाणे जातो ते. तसं डिफिकल्ट काही नाही आहे असं. सगळं जवळजवळच आहे आणि आपण आता सिटीमध्ये तर आलो त्यामुळे स्टेशन काय एवढं लांब नाही आहे. चला आता मला मंदिर दाखवतो कसं आहे ते. आणि खूप छान मूर्ती आहे म्हणजे त्याच्या मागेच एक छान झाडसुद्धा आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे. आम्ही आता त्या पंडितजींना विचारलं तर तुम्ही इथे येत असाल नागपूरला तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. आणि मंदिर आतूनसुद्धा खूप छान केलं आहे तुम्ही बघू शकता. हे मागे जे तुम्हाला दिसतंय झाड आहे पूर्णपणे कव्हर केलं आहे. आणि हा मंदिराचा परिसर आहे छान. हे बघा इथे यांनी फोटो दाखवला आहे की 1961मध्ये ती मूर्ती कशी दिसत होती आणि आता 2026ला त्यांनी हे असं केलं. सो मेन जी मूर्ती आहे ती अशी म्हणजे स्वयंभू मूर्ती अशी आलेली. आता आम्ही पोचलो आहे उमरेडकर सावजी रेस्टॉरंटला. इथे रेस्टॉरंट आहे. खास सावजी पद्धतीचं जेवायला आम्ही इथे आलो आहे. आता बघूया आपण इकडची टेस्ट कशी येते. जे काल आपण खरं तर चिकन खाल्लेलं आपल्या रिसॉर्टला ते पण सावजी पद्धतीचंच होतं. तर बघूया आता हे चांगलं आहे की कालचं आपलं चांगलं होतं ते. सो हा यांचा मेन्यू आहे आपला. मेन्यू छोटासाच आहे पण सगळं यांच्याकडे सावजीच आहे पाहिजे. तर मटणमध्ये काहीतरी सुंदरी ड्राय फ्राय सुंदरी मटण ड्राय मटण हे खूर म्हणजे पाया आहे तो म्हणाला. आणि हे चिकन सावजी आहे आणि हे एवढं आहे बाकीचं फुलका रोटी कडक रोटी वगैरे. सो आता आम्ही ड्राय मटण ड्राय खूर आणि खिमा कलेजी सांगितलं आहे आणि फुलका रोटी आणि कडक रोटी सांगितली. आता आपलं जेवण आलेलं आहे. हे आहे ड्राय मटण, हे आहे ड्राय खूर, हे थोडंसं पायाची टेस्ट आहे मसाल्याला आणि हे छान आहे मटण छान आहे. आणि रस्सा आम्ही काहीच मागवलं नव्हतं म्हणून आम्ही चिकन सावजी मागवलं आहे. तर हे पण एकदम टेम्पटिंग तर वाटते. ऑइल जास्ती वाटते पण बघूया याची टेस्ट कशी येते. पण बाकी ओव्हरऑल म्हणजे मटणाची टेस्ट खूप छान आहे. आणि जे पायाचं मागवलं खूप त्याची पण टेस्ट छान आहे. तर अशी छान पायाची टेस्ट आहे मस्त. जसं आपण पाया सूप पितो ना तशी टेस्ट आहे छान. स्पायसी पण आता आपला एक लास्ट आयटम आलेला आहे खिमा कलेजी. आमचं आता जेवण झालेलं आहे आणि भाई डेंजरस तिखट होतं म्हणजे घाम फुटलेलं एकदम मागून केसांना वगैरे माझ्या घाम आलेला. सो आता हे आहे इकडे पाहिजे तुम्हाला जर यायचं असेल तर हा नंबर वगैरे आहे इथे. चला आता वाजले आहेत 5:30 वाजले आहेत. आपल्याकडे फक्त 1.5 तास आहे काय शॉपिंग बिपिंग करायला आहे ना. सो आता बघूया आपण हल्दीराममध्ये वगैरे चाललो आहे. असं वाटतं की म्हणजे 2 तास. 3
तर आता आम्ही आलो आहे श्री हरी स्वीट्सला. म्हणजे इकडचे लोकल आम्हाला म्हणजे ड्रायव्हर्स होते आणि अजून एकाने पण बघितलेलं की श्री हरी स्वीट्स जे आहे ना ते इकडचं लोकल आहे. म्हणजे हल्दीरामचं आता ऑल ओव्हर इंडिया झालं आहे, पण श्री हरी स्वीट्स आहे ते लोकल आहे आणि छान आहे. म्हणजे आता आम्ही त्यांची ऑरेंज पल्प बर्फी खाऊन बघितली तर खूप मस्त होती. म्हणजे हल्दीरामपेक्षा पण मला वाटतं की मला ही जास्ती आवडली. सो हे असं आहे यांचा लोगो, श्री हरी स्वीट्स, श्री हिरा स्वीट्स, सॉरी श्री हिरा स्वीट्स आहे. आणि हे दुकान आहे, ते सगळे आलेत आमच्याकडे. दाखवायचं जरा. हा बॉक्स आहे यांचा, पल्पी ऑरेंज बर्फी. सो आता आम्ही आलो इकडच्या हल्दीराममध्ये आणि या हल्दीराम केवढं मोठं आहे ते बघा फक्त तुम्ही. हे बघा, हे वर दिसत पण नाही एवढं मोठं हल्दीराम आहे. त्यांची व्हॅले पार्किंग वगैरे आहे इकडे. चला जाऊया आतमध्ये. मॉल आहे, मॉल अख्खा हल्दीरामचा मॉल. गिफ्ट पॅकेजिंगसाठी आहे, इथे खायला प्यायला आहे. इकडे सगळं हल्दीरामचं मेन गोष्टी आहेत. आता इथे पण शॉपिंग करतात. शॉपिंग काय संपत नाही मित्रांनो. इथे ना तुम्हाला हे 1 किलो श्रीखंडाचा डब्बा आहे आणि तो तुम्हाला फक्त 260 रुपयाला मिळतो. चांगला ऑप्शन आहे हा. अजून पण फायदा हल्दीराम एकदम बुजी झालं आहे. तुम्हाला दाखवतो मी थोडंसं हल्दीराममध्ये काय काय मिळतं आहे ते बघा. हल्दीरामने मोमोज चालू केले आहेत, फ्राईड मोमोज, फ्रेंच फ्राईज, सँडविच, हे काय ते घी पोळी इडली. म्हणजे साऊथ इंडियन आहे बघा. पिझ्झा, छोला कुलचा, पेस्ट्री पण चालू केली. काय नाही चालू केले असं नाही हल्दीरामने. जे आहे ते सगळं चालू करून टाकलं. पण बाय द वे तुम्हाला एक सांगतो, आता मी जस्ट यांची पण बर्फी ट्राय केली हल्दीरामची. तर खरं सांगायचं तर मला श्री हिरा स्वीट्सची बर्फी जास्ती आवडली. तुम्ही पण येऊन इथे ट्राय करा दोन्ही आणि मगच घ्या बाबा. माझं असं ऐकू नका लगेच. कारण का कधी कधी मला असं वाटतं की काय लोक मला बोलले आहेत की माझ्या ओपिनियनवर त्यांना विश्वास नाही आहे, पण मला तरी वाटते की श्री हिरा स्वीट्सचं चांगली होती बर्फी. आम्ही जस्ट आता स्टेशनला पोचलो आणि ही बघा आमची गाडी आलेली आहे जस्ट आत्ताच, दुरंतो. सो आम्ही एकदम टाईममध्ये. किती वाजले? 6:56. अजून 1 तास आहे आपल्याकडे. ॲक्च्युली यांचा काहीतरी प्लॅन चाललेला की मॅकडीमध्ये वगैरे जाऊन खायचा आणि आम्ही जात पण होतो मॅकडीच्या इथे, पण तिकडे ट्रॅफिक एवढं होतं की आम्ही मग कॅन्सल केला प्लॅन. म्हटलं ट्रेन बिन सुटायची उगाच. सो आता ही लोकं काहीतरी झोमॅटोवरून PNR नंबर टाकून पुढच्या स्टेशनला मागवतात मला वाटतं मॅकडी. चला आता आपण सामान काढून घेऊया आपलं पहिला सामान. ट्रेन एकदम ऑन टाईम नागपूरवरून निघालेली आहे. आता बघूया की आज म्हणजे या वेळेला पण CSTला वेळेवर पोचते की नाही. उद्या सकाळी 7:50ला CSTला पोचणार असं दाखवलं आहे. बघूया आता पोचते की नाही ते. चला बाय बाय नागपूर अँड बाय बाय ताडोबा. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. सो बेसिकली कसं आहे की आमचे 5 सीट्स आहेत आणि 6वी सीट जी आहे ती एका सोलो फिमेल ट्रॅव्हलरची आहे. सो एक म्हणजे बाई आहे आणि तिचा मुलगा आहे. सो RPFवाले आत्ता आले, त्यांच्याकडे ना असे सगळे नंबर्स लिहिलेले आहेत, सीट नंबर्स, जे पूर्ण अख्ख्या ट्रेनमध्ये सोलो फिमेल ट्रॅव्हलर्स आहेत ना. सो त्यांना ती लोक स्वतःहून जाऊन सांगतायत की तुम्हाला जर काही हेल्प हवी असेल तर 139वरती कॉल करा आणि नेक्स्ट स्टेशनला तुमच्याकडे हेल्प येईल. सो विच इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह बाय द इंडियन रेल्वेज. मला आवडलं खूप ही गोष्ट. म्हणजे मला तरी माहिती नव्हतं. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा की अजून असे काय इनिशिएटिव्ज आहेत इंडियन रेल्वेजचे जे सोलो फिमेल ट्रॅव्हलर्सला हेल्प करतात. पाहिजे गाडी आता थांबलेली परत, काय माहिती नाही काहीतरी झालं वाटतं मागे स्टेशनला, पण आता परत निघाली आहे गाडी. इंडियन रेल्वेजने जरा याच्यावर काम केलं. ॲक्च्युली इंडियन रेल्वेजचं तर काम चालूच आहे, पण आपला सिविक सेन्सच एवढा खराब आहे तर काय करायचं. आम्ही सगळे ट्रेनमध्ये जो गेम खेळतात सगळे लोक तो गेम खेळतात लुडो. 10 वाजता आम्ही आमचं जेवण मागवलेलं मॅकडीवरून. तर आता वाजले
11:30 11:26 झाले आहेत आणि अजून पण ते स्टेशन आलेलं नाही आहे. तर गाडी 1 तास लेट आहे आणि त्यांनी काय केलं आहे स्विगीवाल्यांनी की जेवण म्हणजे आमची जी ऑर्डर आहे ती कुठल्या तरी अटेंडंटला देऊन टाकली आहे त्या स्टेशनवरती. तर बघूया आपल्याला पुढच्या स्टेशनवर आपलं जेवण मिळते की नाही. पैसे तर दिले आहेत, जेवण मिळते की नाही बघूया. त्याच्यासाठी खास जागा आहे, नाही तर मी ब्लॉग कधीच एंड केला असता खरं तर. भाई आम्ही बदनेराला आलो आहे आणि हा मला वाटतं श्रिया ना, श्रिया नूतन हां नूतन हां बरोबर येस. थँक्यू सो मच भाई, थँक्यू. चलो मी आज ब्लॉग बनत आहे इसलिए थँक्यू. चला आपलं आलेलं आहे जेवण. इट इज अ ग्रेट सक्सेस. आपण तिकडून जाऊया, आपलं एंट्री तिकडून आहे. एक नंबर भाई. आमचं ऑर्डर आलेली आहे आणि उत्साह बघा. रात्री 12:15 वाजता उत्साह बघा मॅकडी खाण्याचा. चला सो फायनली आपली गाडी 7:50ला पोहोचणार होती, ती 9:50ला इथे पोहोचली. असं 2 तास लेट होती. आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. सगळ्यांना बाय बोलूया आधी. चला बाय. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, पूर्ण ताडोबाचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर किंवा तुमच्या फॅमिलीबरोबर. आणि ताडोबाचा प्लॅन नक्की करा यार. ताडोबा इज ग्रेट. म्हणजे जसं ते आपले काका बोलले की ताडोबा नेवर डिसअपॉइंट्स. चला बाय.